नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आजच्या ह्या नवीन विषयाला सुरुवात करते। येणाऱ्या 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे आपल्या कुलदैवतेचा उपासना करण्याचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव। आणि नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्ती, आदिमाता, आपली कुळदेवी किंवा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जी दैवी शक्ती जागृत आहे त्या शक्तीची उपासना करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात अतिशय महत्त्वाचा असा काळ म्हणजे नवरात्र। या ब्रह्मांडामध्ये जेवढं पण शक्ती तत्व आहे, जेवढं पण देवी तत्व जागृत आहे, ते संपूर्ण देवी तत्व ह्या नवरात्राच्या 9 दिवसांच्या काळामध्ये 1000 पटीने वाढलेलं असतं। आणि जे उपासक, जे भक्त देवी भगवतीची आराधना करतात, आपल्या कुलदेवतेची आराधना करतात, नवरात्रोत्सव साजरा करतात, उपासना करतात, उपवास करतात, त्यांना या तत्वाची जागृती, ह्या तत्वाची जाणीव आणि त्यांना अनुभव नक्कीच येतो। तर आपण देवी भगवतीच्या वेगवेगळ्या ज्या विविध उपासना आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी जे जे काही व्रत, वैकल्य, उपासना, विधी केल्या जातात त्यामधला एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणारा विधी किंवा महत्त्वाची समजल्या जाणारी उपासना म्हणजे सप्तशती पाठाचे वाचन। आता सप्तशती पाठाचे वाचन हे आदिशक्ती भगवतीला प्रसन्न करणारे आहे। सप्तशतीमध्ये देवी भगवतीने स्वतःच सांगितलेले आहे की जो या ग्रंथाचे किंवा सप्तशतीचा ग्रंथ म्हणजे देवी चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे। आणि देवीने या ग्रंथामध्ये सांगितलेच आहे की जो कोणी माझ्या चरित्राचे वाचन करेल त्याच्या सोबत मी नेहमी राहील किंवा त्याला माझा सहवास प्राप्त होईल, असं अभिवचन देवीने स्वतः ग्रंथामध्ये दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे असा सप्तशतीचा हा ग्रंथ आहे। हा प्राकृत मराठी मधला ग्रंथ आहे। याच्या प्रत्येक भाषेमध्ये आवृत्ती आहे। संस्कृत ज्यांच्याकडून वाचन होत नाही ते आपले मूळ भाषेमध्ये सुद्धा सप्तशतीचं वाचन हे करू शकतात। पण सप्तशतीचं वाचन हे नुसतं सहज वाचन करायचं नसतं, यासाठी काही नियम असतात आणि ते नियम पाळूनच आपल्याला सप्तशती ग्रंथाचे पारायण, त्याचे पाठ करायचे असतात। तर हेच पाठ कसे करायचे, कुठल्या क्रमाने करायचे, कुठल्या वेळेत करायचे, त्याचप्रमाणे पाठ वाचन करताना कोणत्या नियम पाळायचे, या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की पाठाविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे ज्यांना नवरात्रामध्ये देवीचे पाठ करायचे असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घ्या, ऐकून घ्या। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी सगळ्यांना माझी नेहमीचीच विनंती आहे की चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे आता नवरात्राचे खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील। तर चला बघून घेऊया की सप्तशती ग्रंथाचं वाचन कसं करायचं। सर्वप्रथम आता ही आहे सप्तशती म्हणजे मार्कंडेय ऋषींनी आई भगवतीचे केलेले चरित्र वर्णन मार्कंडेय ऋषींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे। आणि ही जी पोथी आहे, हा जो ग्रंथ आहे हा 700 श्लोकी आहे, 700 श्लोक आहे यामध्ये। आणि त्याचमुळे या ग्रंथाला सप्तशती असे नाव आहे। आता हा जो ग्रंथ आहे सप्तशती हा प्रामुख्याने 3 भागामध्ये विभागला गेलेला आहे। यामध्ये प्रथम मधुकैटभ यांचं वर्णन, त्याचप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये महिषासुर वध आणि तिसऱ्या भागामध्ये शुंभ निशुंभ संहार, त्याचप्रमाणे देवी मातेने सुरथ राजा व वैश्य यांना दिलेल्या वरदानांविषयी माहिती दिलेली आहे। तर जास्त न बोलता आपण या पोथीचं वाचन कसं करायचं, काय क्रमाने वाचन करायचं हे आधी बघून घेऊया। आणि त्याआधी मी तुम्हाला पोथी वाचन करण्याचे जे साधे सोपे असं खूप मोठं अवडंबर करून किंवा खूप मोठं डोक्यावर टेन्शन घेऊन प्रत्येकाच्या तुमच्या ऐकण्यामध्ये आलेलं असेल की सप्तशती पाठ वाचन करताना अजिबात चुका व्हायला नको, सप्तशतीचे नियम कडक आहे, सप्तशती पाठ वाचायला असं अमुक गोष्टी टाळायला हव्यात, याचे खूप नियम आहे। त्यामुळे बरेच साधक काय करतात की सप्तशती पाठाचे वाचन करणं हे टाळतात।
पण इतके विचार जर केला तर इतके पण काही कडक नाहीये. फक्त ते आपण काही गोष्टी, फक्त काही महत्वाच्या गोष्टी जर पाळल्या तर सप्तशती पाठाचे वाचन अतिशय सोपं आहे. आणि पाठ वाचताना आपल्या काही चुका जरी झाल्या तर शेवटी ती आपली आई आहे, आपल्याला माफ करणारच आहे. आणि पाठ वाचनाच्या शेवटी आपल्याला क्षमामापन स्तोत्र जे घ्यायचं आहे त्याच्यामुळे देवीने आपल्याला, त्या स्तोत्रामुळे आपल्याला देवी माता क्षमाही करणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई भगवतीची सेवा जर का लेकरांनी केली तर अशी कुठलीही जगामध्ये माता नाही की तिला त्या मुलांचा राग येईल. त्यामुळे ह्या गोष्टी विचार करायच्या नाही. आपल्याला मनात इच्छा असेल तर नक्कीच सप्तशतीचे वाचन करायचे, शांत चित्ताने वाचन करायचे. कारण या ग्रंथावर जितकं सांगावं तितकं कमी आहे. फक्त हा ग्रंथ शांततेने वाचून अनुभवायची गोष्ट आहे. तर बघून घेऊया की या ग्रंथाचे पारायण कसे करायचे नवरात्रामध्ये. सर्वप्रथम ज्यावेळेस आपण पाठ सुरू करू, समजा तुम्ही प्रथम किंवा दुसऱ्याच, मी माझं सांगते, जेव्हा प्रथम दिवशी घटस्थापना झाली तर पहिला दिवस आपला तो गेलेला असतो पूजेमध्ये, तयारीमध्ये सगळा. तर दुसऱ्या दिवशीपासून मी पाठ सुरू करते. म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून 8व्या दिवशीपर्यंत हे 7 दिवस मला मिळतात. 7 दिवसामध्ये माझे 14 पाठ मी दरवर्षी नवरात्रामध्ये हे करत असते. आणि हा जो मी तुम्हाला सांगते, हा जो नियम आहे, जवळपास मी तुम्हाला सांगते आज 14 ते 15 वर्ष झाले मी स्वामी सेवेमध्ये आहे. आणि 14 ते 15 वर्षापासून माझे हे देवीचे पाठ सुरू आहेत अशा पद्धतीने. आणि तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही, खूप असं तुम्हाला सांगण्यापेक्षा जो पाठ वाचेल तो स्वतः या पाठाचा अनुभव नक्की घेतो. तर अशा प्रकारे 7 दिवसांमध्ये 14 पाठ करायचे असतात. कोणी कोणी 21 पाठही करतं. पण ज्यावेळेस आपण पाठ वाचन करू तर पाठ वाचनाची आपली ही जी वेळ आहे ती ठराविक एक कालावधीतच आपल्याला पाठ वाचन करायचा असतो. जसं सकाळी जर तुम्ही सकाळी 5 वाजता तुम्ही पाठ वाचनाला बसले तर पुढचे जेवढे तुम्ही पाठ करणार आहे तेवढे दिवसही तुम्ही 5 वाजताच पाठ वाचनाला बसायचं. तुम्ही संध्याकाळी 6 वाजता पाठ वाचन करता आहे तर संध्याकाळी 6 वाजताच पाठाच्या वाचनाला बसायचं. म्हणजे वेळ आहे ही एकच वेळ ठेवायची. त्यानंतर जर तुम्ही उपवास करत असाल, नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास करत असाल तर फराळाचं करताना एकाच ठिकाणी बसून फराळाचं करायचं. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून फराळ केला त्याच जागेवर बसून तुम्हाला फराळ करायचा आहे. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण पाठ वाचन करू तर आपल्या घरामध्ये तेवढं सात्विक वातावरण निर्मिती आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजेच पाठ वाचन करताना एक तुपाचं निरांजन आपल्याला लावायचं आहे, जे आपल्याला पाठ वाचेपर्यंत सुरूच ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे सुगंधी अगरबत्ती ज्याने वातावरण निर्मिती होते आपल्याला लावायची आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सप्तशती पाठाचे वाचन करतो तर जर तुम्ही पाठ संकल्पयुक्त करत असाल तर अवश्य संकल्प बोलून आई भगवतीला प्रार्थना करून की तुम्ही हे पाठ कशासाठी करता आहे, मगच पाठाचं वाचन करा. संकल्पाशिवाय पाठाचे वाचन करू नका. कारण संकल्प करणे म्हणजे आपण त्या देवतेला आपली ओळख करून देणे, आपण कशासाठी हे करतो आहे हे त्यांना सांगणे म्हणजे संकल्प करणे. म्हणजेच त्यांचं लक्ष, इतक्या गर्दीतून त्यांचं लक्ष आपल्याकडे जातं. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पाठ वाचन करू त्यावेळेस आपल्याला 3 पाठांची आवश्यकता असते. एक पाठ असतो आपल्याला ह्या ग्रंथाला ठेवण्यासाठी, तो एक पाठ. दुसरा पाठ किंवा तुम्ही पाठ किंवा आसन सुद्धा घेऊ शकता. दुसरा म्हणजे आपल्याला स्वतःला बसण्यासाठी. आणि आसन हे जर शक्यतो लाल रंगाचे मिळाले तर अतिशय छान. मी पाटावर आसन ठेवून वाचत असते, कारण आपण जेव्हा जमिनीवर मांडी घालून बसतो तर थोडा त्रास होतो बसायला. कारण कमीत कमी 1.5 ते 2 तास हे पोथी वाचन सुरू असतं. आणि आसन जर तुम्ही सप्तशती पाठाचे वाचन करत असाल तर लाल रंगाचे घेतलेले अतिशय उत्तम. पुढची गोष्ट म्हणजे 2 पाठ झाले हे. आणि तिसरा पाठ, एक आपल्या शेजारी आपल्याला एक तिसरा पाठ किंवा आसन ठेवायचं आहे. आणि त्या आसनाजवळ ही महत्वाची बाब आहे, लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस आपण पाठ वाचन करू आपल्या शेजारी आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे. त्या पाठाचं पाठ वाचायच्या आधी पूजा करायची आहे. आणि त्या पाठाजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता हा तिसरा पाठ कोणासाठी, तर ज्यावेळेस आपण सप्तशती ग्रंथाचे वाचन करत असतो
त्यावेळेस स्वतः आदिशक्ती भगवती आपल्याजवळ येऊन पाठ ऐकत असते सूक्ष्म रूपाने, आणि यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तो पाठ त्यांना बसायसाठी अवश्य ठेवा, आणि मगच आपल्याला पाठाचं वाचन करायचंय. जर मनोभावाने आणि एकाग्र चित्ताने जर पाठाचं वाचन केलं तर तुम्हाला तुमच्या शेजारी काहीतरी तुम्हाला ऊर्जा जाणवेल. तर हे झालं सप्तशती पाठाचं की काय तयारी करायची बाकी. आणि ज्यावेळेस आपण पाठ पूर्ण करू, 7 पाठ 14 पाठ किंवा 28 पाठ 21 पाठ, तर तुम्हाला ज्यावेळेस आपण शेवटच्या दिवशी पाठ करू तर आपल्याला पूर्णाची आरती करायची आहे. ती आरती कशी करायची मी हे पुढील व्हिडिओ तुम्हाला सांगणारच आहे. पण ही जी पूर्णाची आरती असते ही आपल्याला फक्त आणि फक्त नवरात्राच्या काळातच करायची असते. एरवी जर आपण सप्तशतीचे पाठ केले तर एरवी पूर्णाच्या आरतीने देवीला ओवाळायचं नसतं, फक्त नवरात्रामध्येच ही आरती करतात. ती कशी करतात ते आपण पुढे बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ही झाली पाठाची पूर्वतयारी. आता आपण बघून घेणार आहोत की पाठ वाचन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय काय कुठल्या कुठल्या क्रमानुसार आपल्याला पाठ वाचन करायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळं हे लिहून देणार, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. करताना संकल्प करायचा, पोथीचं पूजन करायचं, आणि त्यानंतर वाचनक्रम असा आहे. आपल्याला सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप. त्यानंतर 1 माळ आपल्याला नवार्णव मंत्रांचा घ्यायचा आहे. 4 नंबरवर घ्यायचे आपल्याला देवीचे 5 मंत्र. देवीचे 5 मंत्र आपल्याला नवार्णव मंत्र म्हटल्यानंतर घ्यायचे. आता ते देवीचे 5 मंत्र कोणते मी तुम्हाला हे आताच सांगते आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला बरेच ताईंनी कमेंट केली होती की ताई ते देवीचे 5 मंत्र कोणते आहे, 5 मंत्र कोणते आहे. ज्यावेळेस आपण हे सप्तशतीचं पुस्तक आपण जेव्हा हे उघडतो त्यावेळेसच सुरुवातीला आपल्याला बघा इथे हे दुर्गा सप्तशती इथे लिहून आले ना, इथे देवीचे 5 मंत्र आपल्याला पोथीमध्येच दिलेलं आहे. ते 5 मंत्र आपल्याला वाचायचे आहे, 5 मंत्र. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दिव्या कवचम. नंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्गला स्तोत्र. त्यानंतर किलक स्तोत्र. त्यानंतर रात्री सुक्त वाचायचं आहे. आणि त्यानंतर रात्री सुक्त वाचून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 संपूर्ण अध्याय. नंतर तंत्रोक्त देवी सुक्त वाचन करायचं आहे. प्राधानिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर मूर्ती रहस्य वाचायचं आहे. आणि मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर आपल्याला दिव्य अपराध क्षमामापन स्तोत्र आपल्याला दिव्यापराध क्षमामापन स्तोत्र आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे स्तोत्र वाचताना आवर्जून आपल्याला देवीला मनाभावापासून आपण ज्या पाठ वाचनात चुका केलेल्या आहेत त्यासाठी क्षमा मागायची आहे, आणि मगच हे क्षमामापन स्तोत्र वाचायचं आहे. आणि हे स्तोत्र वाचून झाल्यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं आहे, जे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आता हे जे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे हे भगवान शिवांनी उच्चारलेलं, शिवांनी म्हटलेलं स्तोत्र आहे. त्याच्यामुळे सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला अवश्य घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे श्रीसूक्त वाचायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवी मातेचा, आपल्या आई भगवतीचा जय जयकार करायचा आहे. जय जयकार काय करायचंय हे तुम्हाला माहितीच आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती जे आपण म्हणत असतो तो जय जयकार आपल्याला करायचाच आहे. आणि त्यानंतरच आपल्याला पाठ वाचन करताना उठायचं आहे, देवीला नमस्कार करून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पाठ वाचन करताना कुणाशीही बोलायचं नाही, अगदी शांत चित्ताने पाठ वाचन करायचं. त्याच्यामुळे तुम्ही पाठ वाचनासाठी अशी वेळ निवडायची की त्यावेळेस आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. दुसरी गोष्ट, आपण पोथी वाचतो तर आपण मनातल्या मनात पोथी वाचतो हळूहळू. पण सप्तशती पाठाचं किंवा सप्तशती ग्रंथाचं महत्वच असं आहे की ही पोथी आपल्याला जितक्या स्पष्ट उच्चाराने वाचता येईल तितक्या उच्चाराने वाचायचं आहे. याचं कारण असं आहे की या ग्रंथामध्ये देवीच्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे, देवीच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. आणि ती एक ऊर्जा शक्ती आहे, ते एक चैतन्य आहे जे आपल्याला अनुभवायचं आहे. आणि ऊर्जा ही कधीही हळू
किंवा मंद स्वरात न ग्रहण करता ती उच्च, ती जास्त तेजामध्ये आपल्याला ग्रहण करायची आहे. त्यामुळे सप्तशतीचा पाठ हा कधीही मोठ्या आवाजातच करायचा आहे. आणि यामुळे ज्या ध्वनी लहरी निर्माण होतात वातावरणामध्ये, त्यामुळे आपल्या घराचं वातावरण अधिक सकारात्मक बनतं. ही एक वेगळी गोष्ट. पण आपण त्याचं जे तेज आहे, ऊर्जा आहे, ते स्वतः जो साधक असतो, जो वाचक असतो, त्याला ग्रहण करता येतं. तर ही पाठाविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला हा क्रम मी व्हिडिओच्या शेवटी लिहून देते आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. आणि सगळ्यांना विनंती आहे, जर का तुम्ही नवरात्र उत्सव, देवीचा उत्सव साजरा करत असाल तर सप्तशतीच्या पाठाचं वाचन हे जरूर करा. आणि त्याही पेक्षा या सप्तशती ग्रंथामध्ये काय शक्ती आहे, काय ऊर्जा आहे, काय चैतन्य आहे हे अनुभवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुढची व्हिडिओ आपल्याला याचेच वेगवेगळे आणखीन कोणकोणते प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. आपण यामध्ये भैरवचंडीचे पाठ कसे करायचे हे बघणार आहोत. आपण सप्तशतीचे संपुटित पाठ कसे करायचे, कुठल्या समस्यांसाठी सप्तशतीचे संपुटित पाठ कसे करायचे हे आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवर कंटिन्यू राहा, येणारे व्हिडिओ चेक करा आणि आई भगवतीची उपासना नक्की करा. श्री स्वामी समर्थ.